इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जर का कुठल्यातरी नवीन मुलांना उतरायचं असेल, तर मग त्याच्यासाठी काय काय चॅलेंजेस आत्ता आहेत? एक्सपोर्ट इम्पोर्ट हे तेवढं सोपं नाही आहे. खूप तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असल्याशिवाय त्याच्यात माझ्या मते कोणी उतरू नये. नुसतं थेअरीला महत्त्व नाही आहे. तिथे बऱ्याच गोष्टी सांगतात ना, अरे एल सी म्हणतात हे म्हटलं हे, ते म्हणतात ते. पण ॲक्च्युअल एल सी काय? ॲक्च्युअल एल सी मी कशी ओपन करायची? ॲक्च्युअल बायरला मी कसं कॉन्टॅक्ट करायचं? त्याची मला खात्री काय? या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकलनीच कळतं. आता एक्सपोर्टचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आत्ता करंटली बाहेरच्या देशांमध्ये कुठल्या प्रोडक्टची, इंडियन प्रोडक्टची डिमांड जास्ती आहे. तर आपण इम्पोर्टबद्दल तर ठीक आहे, आपण इकडचे बायर्स शोधू शकतो. पण ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे, त्यांनी परदेशातले जेन्युइन बायर्स कसे शोधावे? बघा, त्यांनी जेन्युइन बायर शोधणे आता तर खूप मार्ग आहेत. एक तर कॉन्सुलेट जनरल्स असतात, हं, त्यांच्या तिकडे जायचं, हं, त्यांना भेटायचं हं, आणि त्यांना भेटून तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा मी असा माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे, एक्सपोर्टचा बिझनेस आहे. हं, तर मी असे असे बायर्स बघतो, हं. तर तुम्ही मला ती लिस्ट द्या. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हटलं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि सगळ्या गोष्टी आल्या, एन्व्हायरमेंट आलं. तर आत्ता जसं युद्ध सुरू आहे इकडे आशियाच्या एका भागामध्ये, तर अशा केसमध्ये जे कंटेनर्स ऑलरेडी गेलेले आहेत, जे फ्लाईट ऑलरेडी गेलेले आहेत, ते जर का मध्ये अडकले तर मग त्याचं कसं काय वे आउट? आता याच्यामध्ये मराठी लोकांचा टक्का किती आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट या क्षेत्रामध्ये आणि ते कशा पद्धतीने ग्रो करत आहेत? मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही असं नाही, हा चुकीचा समज आहे. मराठी माणूस उलट हुशार आहे. तर ज्या तरुणांना याच्यामध्ये उतरायचं इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये, त्यांच्यासाठी 3-4 गोष्टी काय महत्त्वाच्या असतील ज्याचा अभ्यास त्यांनी पहिले केला पाहिजे पूर्णपणे उतरण्याअगोदर, की ज्याच्यामुळे ते सुरुवातीला त्यांना लॉस होऊ नये किंवा... नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन्स निर्मित मराठी उद्योजकांचा पॉडकास्ट, ज्याचं नाव आहे स्वराज्य उद्योजकांचं, मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आले आहेत श्री अष्टलक्ष्मी इंटरनॅशनल आणि वावीकर एक्सपोर्टचे संस्थापक श्री गजानन वावीकर सर. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया श्री अष्टलक्ष्मी इंटरनॅशनलच्या माध्यमातून त्यांनी कोणते 3 प्रोडक्ट बाजारामध्ये आणले आहेत, आणि दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेऊया की वावीकर एक्सपोर्ट हे नक्की काय पद्धतीने काम करतं. तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याबरोबर चर्चेला सुरुवात करूया. वेलकम सर. सुरुवातीला सर, अष्टलक्ष्मी इंटरनॅशनलबद्दल थोडीशी माहिती द्या. अष्टलक्ष्मी इंटरनॅशनल कंपनी ही 4-5 वर्षापूर्वी स्थापन झालेली कंपनी. अष्टलक्ष्मी इंटरनॅशनलचा मेन बिझनेस आहे सोर्सिंग आहे, त्याच्यानंतर इंडेंटिंग आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन आहे, इम्पोर्ट आहे. ओके. तर आता सोर्सिंग म्हणजे काय असतं की आता मी बेसिकली केमिकल इंडस्ट्रीतला माणूस आहे. आज मी 40 वर्ष केमिकल इंडस्ट्रीजमध्ये, 20 वर्ष मी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मी नोकरी केली, मी एक्सपिरियन्स घेतला. त्याच्यानंतर मी माझे स्वतःचे एक कंपनी चालू केली पार्टनरशिपमध्ये. ती खूप मोठी कंपनी होती, पण चायनीज कॉम्पिटिशनमुळे वगैरे ते थोडं आम्हाला बॅकफूटवर जायला लागलं. 15 वर्ष आम्ही ती चालवली, तर आम्ही जे प्रोडक्ट तयार करत होतो त्याच्यापेक्षा चायनाचं प्रोडक्ट जास्त स्वस्त येत होतं. म्हणजे आमची RMC कॉस्ट पण ती जमत नव्हती. म्हणजे जे प्रोडक्शन कॉस्ट असते त्याच्यापेक्षा त्यांचं हे कमी याच्यात मटेरियल इंडियामध्ये येत होतं. कारण ड्युटी पण कमी झाली, 7.5% झाली, पूर्वी जास्त होती. त्यामुळे नंतर मग मी स्वतःची कंपनी चालू केली, कारण मला याच्यातला एक्सपिरियन्स, प्रचंड एक्सपिरियन्स आहे. तर अष्टलक्ष्मी इंटरनॅशनलमध्ये असं आहे की इम्पोर्ट करतो मी, काही गोष्टी इम्पोर्ट करतो. आता बेसिकली इम्पोर्ट आहे ते सायट्रिक ॲसिड म्हणून मी इम्पोर्ट करतो. ओके. की जे चायनावरनंच येतो. तुम्ही इम्पोर्ट असं करत असतो की जिथे इंडिया त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. ओके. हां, म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशनची भीती नाही राहत. जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता तेव्हा मी इम्पोर्ट केलेलं असतं, तेव्हा त्याच्या आधी माझा माल विकला गेलेला असतो. कारण याच्यात माझा एक्सपिरियन्स असल्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो, अरे माझं हे मटेरियल येणार आहे, हे मटेरियल येणार आहे.
आणि त्यामुळे ते ऑलरेडी बुकिंग होतं त्याचं हम्म. ओळखी असल्यामुळे त्यांना पण माहीत असतं सगळं. तर ते इम्पोर्ट करताना पहिली ही काळजी घेतली मी की बाबा मला ते इम्पोर्ट करायचं आहे. तर मी 2च प्रोडक्टवर फोकस केला. एक सायट्रिक ॲसिड होतं आणि एक प्रोडक्ट होतं ते असं मार्केटमधलं नाही आहे, LDMA म्हणून आहे, लॉरिल डायमिथाइलामाइन क्लोराईड. त्याच्यानंतर सोर्सिंग करतो. सोर्सिंग असं आहे की आता तुम्हाला काही पाहिजे असेल, आता माझ्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये भरपूर ओळखी आहेत, म्हणजे असे पर्सनल कॉन्टॅक्ट्स आहेत मोठमोठ्या कंपन्यांबरोबर. कॉन्सुलेट जनरलमध्ये मी जाऊन बोलू शकतो. तर आता कोणाला पाहिजे, आता काही जणांनी आता मला सांगितलं, आता मी केमिकल लँग्वेजमध्ये सांगतो. एकाने मला आता सॉर्बिटॉल सांगितलं. तर सॉर्बिटॉल हे त्याला सोर्सिंग करायचं आहे. त्याची 2 कंटेनर पर मंथची ऑर्डर आहे. आता कालच मी त्याला सोर्सिंग करून दिलं, तर ते आता ते रेग्युलर चालू होईल. मग त्याच्यानंतर त्या सोर्सिंगमध्ये असं असतं की तो मला मिडलमॅन ठेवतो आणि ती कंपनी पण मला मिडलमॅन ठेवते. म्हणजे उद्या काय त्या दोघांना विश्वास असतो की हा मला आणून देणार तर चांगल्या कंपनीचं मटेरियल देणार, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्राईस, असं सगळं असतं. जी प्राईस वर्केबल होईल त्याला. मग त्याला COA असतो, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यात, त्या आम्ही त्याला देत असतो. आणि हा सोर्सिंगचा प्रकार असतो. सोर्सिंग एकच नाही, खूप सोर्सिंग असतं. अच्छा. केमिकलमध्ये खूप सोर्सिंग आहे, खूप म्हणजे खूप. आता कोणी स्टेरिक ॲसिड सांगतो मला, तर हे केमिकल, हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीला लागणारं प्रचंड प्रोडक्ट आहे. एक तुम्हाला सांगतो का, आता लॅप्सा म्हणून एक प्रोडक्ट आहे, लॅप्सा. त्यात मी एकासाठी सोर्सिंग केलं आहे. ते तुमचे शॅम्पू तयार होतात ना, तर ते शॅम्पूसाठी वापरला जातात आणि त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. ओके. खूप म्हणजे खूपच डिमांड आहे. आपल्याकडे मोठे मोठे लोक बनवणारे पण आहेत. पण मी त्याला ही अशी सोर्सिंग करून दिली की त्याला प्राईस पण बसेल आणि त्याच्या ओव्हरसीज बायरला पण ती प्राईस वर्केबल होईल. हे काम अष्टलक्ष्मी इंटरनॅशनल करते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं, सोर्सिंग करणं. सोर्सिंग केल्यानंतर त्याला त्याच्या ज्या रिक्वायरमेंट असतात ते पूर्ण करायचे असतात. की त्याला बाबा COA पाहिजे असतो किंवा त्याचं स्पेसिफिकेशन पाहिजे असतो, पॅकिंग पाहिजे असतं. याला पॅकिंग हे असं लागतं की ते सीवरती पॅकिंग लागतं. म्हणजे जेव्हा तुम्ही समुद्रातनं माल पाठवता तेव्हा त्याचे ते ड्रम आहे ते UN अप्रूव्ड असायला लागतात. ओके. हां, म्हणजे UN अप्रूव्ड ड्रमचं एक वेगळं सर्टिफिकेट असतं. त्याशिवाय तुम्ही JNPT घ्या किंवा कुठेही पाठवा, ते लोक माल तुमचा घेणारच नाही. केमिकलसाठी केमिकलसाठी बोलतात. आता आपण गोष्टी करतो केमिकल. तर त्या UN अप्रूव्ड जे ड्रम असतात त्याची कॉस्ट जास्त असते. पण ते समुद्रात जाताना, कारण समुद्रात जाताना वेसल अशी खाली वर वगैरे होत असते, प्रचंड पाण्याचा प्रवाह वगैरे बऱ्याच काही काही गोष्टी असतात. तर त्यामुळे ते असं ते एकदम स्टर्डी राहतात, ते असे हालत नाही. असं त्याचं वेट असं 9 ते 9.5 किलो. तर ह्या गोष्टी त्यांना सगळ्या करून द्यायला लागतात. त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर तो रॅन्डम सॅम्पल काढतो की बाबा माझं हे मटेरियल आलं, मी चेक करतो. तो चेक केल्यानंतर तो ओके करतो आणि मग ती शिपमेंट जाते. असं हे सोर्सिंगचं काम आहे. अष्टलक्ष्मी इंटरनॅशनल तुम्हाला इम्पोर्टचं काम सांगितलं. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशनमध्ये हेच आहे की इम्पोर्ट केल्यानंतर ज्या गोष्टी कोणाकोणाला लागतात त्या आम्ही देत असतो. तर डिस्ट्रीब्युशनचं ते काम आहे. इम्पोर्ट, सोर्सिंग, डिस्ट्रीब्युशन आणि इंडेंटिंग. आता माझ्याकडे 2 मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचं इंडेंटिंगचं काम मी करतो. इंडेंटिंग काय असतं की चायनाच्या त्या कंपन्या आहेत की त्यांना त्यांचे प्रोडक्ट इंडियामध्ये लॉन्च करायचे असतात किंवा त्यांना इंडियामध्ये ते प्रोडक्टसाठी एक माणूस लागतो. थोडक्यात तुमच्या भाषेत म्हणजे एजंट, पण आमच्या इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये तो येतो इंडेंटिंग. ओके. तर ते असतं. मग आता मी सांगितलं की तुम्हाला हे पाहिजे बाबा, एक 4 कंटेनरांना पर मंथ एक प्रोडक्ट लागतं. तर मी तुम्हाला सांगेन ही कंपनी चांगली आहे, मी यांचं सगळं बघतो, जे काय असेल ते पूर्ण. मग ते काय एक पर्सेंटेज असतात, ते आमचं ठरलेलं असतं ते कसं काय करायचं त्या हिशोबाने ते इंडेंटिंगचं काम होतं. असं हे अष्टलक्ष्मी इंटरनॅशनलचे हे मेन 4 हे आहेत. ओके. आता याच्या अंडर तुम्ही काही प्रोडक्ट सुद्धा लॉन्च केलेले आहेत असंही तुम्ही म्हणाला होता, तर त्या प्रोडक्ट्सबद्दल
आधी थोडक्यात माहिती द्या, मग आपण सविस्तर एक एक प्रोडक्ट बद्दल बोलूया. बघा, अष्टलक्ष्मी इंटरनॅशनल एक तर लक्ष्मीचा आशीर्वाद मी नेहमी मागत असतो, हम्म. कारण तिच्याशिवाय काही चालू शकत नाही. हे जे स्टील असतात ना, स्टील, हम्म. हे स्टील क्लिनिंगची पावडर करायचं असं माझ्या डोक्यात विचार आला. हम्म. स्टील काय असतं, स्टील तुम्ही नुसत्या अशा कपड्याने पुसलं ना तर त्याला ती चकाकी येत नाही, किंवा ते आपण म्हणतो ना ओसट राहतं, किंवा ओल्या कपड्याने हे केलं ना तर ती ओसट राहते. तर हे स्टील क्लिनिंग मी जी चालू केली ती त्याचं प्रोडक्ट इम्पोर्टेड आहे. अच्छा. ते चायनावरनं येतं हम्म. आणि त्याच्यात काही अजून इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकायला लागतात. हम्म. ते टाकल्यानंतर ती त्याची जी चकाकी येते ती नवीन स्टील असल्यासारखी येते. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या वॉशरूमचे नळ असतात, हम्म. ते तुम्ही वापरलं की त्याच्यावर ते यूज केलं की आणि त्याचं सिम्पल प्रोसेस आहे. हम्म. एक तर ते गरम पाण्यातनं तुम्ही केलं ते एकदम चांगलं, नाही तर साध्या पाण्यात एक 4-5 चमचे टाकून 1 लिटर पाण्यामध्ये 4-5 चमचे टाकायचे, ते डायल्यूट करायचं, म्हणून सोल्युशन म्हटलंय. ते डायल्यूट करायचं आणि त्याच्यानंतर तो स्प्रे करायचा. स्प्रे केल्यानंतर एक 5 मिनिटांनी ते वाईपआउट करा. तुम्हाला एकदम सगळं नवीन असल्यासारखं दिसतं. हम्म. म्हणून ते स्टील क्लिनिंग पावडरचं माझ्या डोक्यात असायल्यानंतर मी ती चालू केली आणि मी काही लोकांना डेमो पण दिला. त्या डेमोवर ते एवढे खुश झाले की त्यांना खूप आवडले. बरं, याचं ॲप्लिकेशन वाईड ॲप्लिकेशन आहे. 5 स्टार हॉटेल्स सगळे आहेत, त्याचे वॉशरूम्स, हम्म. त्याच्यानंतर ते रेलिंग असतात तुमचे स्टीलचे रेलिंग, बृहन्मुंबई महानगरपालिका, BMC किंवा कुठलीही महानगरपालिका, त्यांचे जे आता आमच्या BMCचे बॉम्बेमध्ये स्टीलचे बस स्टॉप्स आहेत. हम्म. तर ते काय असतं, तिथे बरेच जण बसतात, येतात, उठतात वगैरे असतात. ते ॲक्च्युली ते जम्स किलर आहे. अच्छा. अच्छा. आणि त्यामुळे त्याचा स्प्रे केल्यानंतर ते वाईपआउट केल्यानंतर परत ते सगळं क्लीन होतं. तर त्यांची टेंडर प्रोसिजर आहे, ती टेंडर प्रोसिजर पूर्ण करतोय. हम्म. आता एक ठाण्याची पण एक येते माझ्याकडे. नंतर 5 स्टार हॉटेल जेवढे असतील, जेवढे 5 स्टार असतील तर त्यांना ते लागतं, कारण त्यांना ते वॉशरूममध्ये त्यांचे नळ किंवा रेलिंग किंवा जे काही अनेक गोष्टी, हँडल्स, तर त्याच्यात तिथे स्टील क्लिनिंग वापरला. नंतर मेट्रोमध्ये, मेट्रोचे सगळे दरवाजे स्टीलचे आहेत, मेट्रोचे हँडल स्टीलचे, मेट्रोचे तुम्ही वर ते हे हँडल पकडतात ते पण स्टीलचे. तर अशामुळे त्याचं ॲप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणात. आता तुमच्या लिफ्ट असतात ना, लिफ्ट, कोरोनामध्ये काय झालं, कोरोनाच्या काळात त्या लिफ्टमध्ये लोक घाबरते हात लावायला. ते ह्याचं जे स्प्रे केलं ना तर त्यांनी ते जम्स केलं होतं. तर जेवढ्या लिफ्ट आहेत ना स्टीलच्या, त्याचे दरवाजे, त्याला तुम्ही स्प्रे करा. सोसायटीच्या जे असतील ते, आता माझे काही मार्केटिंगवाले गेले सोसायटींना भेटायला, त्यांच्याचा चांगला रिस्पॉन्स आहे, तर त्या सगळ्या क्लीन होतात स्टील. याचं खूप ॲप्लिकेशन खूप मोठं आहे याचं, म्हणून ती पावडर काढली आणि याचा खूप मोठा टर्नओव्हर होऊ शकतो हा डोक्यात विचार आला. त्यामुळे सगळ्या गोष्टी. कधी लॉन्च केला हा प्रोडक्ट तुम्ही? हा लॉन्च केला म्हणजे जवळजवळ एक 6 महिने झाले, 6-7 महिने झाले. ओके. आतापर्यंत कुठल्या कुठल्या सेक्टरला ट्राय केलं? तर बऱ्याच सेक्टरला ट्राय केलं. हॉटेल्समध्ये दिलेले. हॉटेल्स, कुठले हॉटेल्स, हे आपले रेस्टॉरंट्स असतात ना, उडपी रेस्टॉरंट्स म्हणा किंवा कुठले रेस्टॉरंट्स म्हणा, त्यांना दिले. त्यांचं काय असतं, जेव्हा अन्नपदार्थ करतात किंवा शिजवतात ते ग्रीस असतं, ग्रीस नाही असं जमतं, काळपट वगैरे असं होतं वगैरे, तर ते रात्री स्प्रे करतात आणि ते वाईपआउट करतात. कारण त्यांचे असले प्लॅटफॉर्म सगळे स्टीलचे असतात. तर त्यामुळे ते तिथे जास्त प्रमाणात वापरलं जातं. म्हणून याचं म्हणजे ॲप्लिकेशन वाईड आहे. कारण तुम्हाला गल्लोगल्ली हॉटेल्स दिसतात, ते असतात, ते त्यांना ते नुसत्या साबणाने घासतात. त्यांचं पूर्वी काय होतं, नुसतं साबण, म्हणजे त्या साबणापेक्षा तुम्हाला स्वस्त पडेल, कारण खूप कॉम्पिटिटिव्ह आहे प्रोडक्ट, खूप स्वस्त आहे. ओके. आता हे हाऊसहोल्ड अप्लायन्सेस मध्ये पण मोडतं की फक्त कमर्शियल? नाही, हाऊसहोल्ड अप्लायन्सेस मी पण बोलतो. तुमचा असं बंगला असेल, तुझा रेलिंग असेल किंवा घरातले तुमचे नळ असतील, तर ते तुम्ही त्यांनी क्लीन करू शकता ना. आता मार्केटमध्ये हे कुठे स्टँड करतं? नाही, मार्केटमध्ये आम्ही असं हे जनरल मार्केटमध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळणारच नाही. ओके. हे आम्ही एक्सक्लुझिव्हली या पर्टिक्युलरली सेक्टरसाठीच बनवलेले ते. ओके. हां, असं म्हणजे दुकानात गेले तुम्ही हार्डवेअरच्या,
किंवा हे कुठल्या एका दुकानात गेले तर तिथे हे मिळणार नाही. फक्त आता डिस्ट्रीब्युटर लॉन्च करायचा विचार आहे, कारण ऑल ओव्हर इंडिया ते मला बाहेर हे करायचं आहे. करायचं आहे. मग याला एक्सपोर्ट सुद्धा केलेलं आहे की आतापर्यंत? एक्सपोर्ट्सची मला ऑर्डर आली आहे, पण अजून मी ते एक्सपोर्ट केलेले नाही आहे. हं. कारण त्यांना ते मोठ्या पॅकिंगमध्ये पाहिजे. तर ते मोठ्या पॅकिंगमध्ये कसं बसवायचं हे माझ्या अजून येत नाही आहे असं. अच्छा. पण पुढे विचार आहे त्याचा. आता मी सध्या इंडियन मार्केट आणि लोकल मार्केटच बघतोय. हं, हं, बॉम्बेचा तेवढा त्याला स्कोप आहे, हं, खूप मोठं त्याला हे आहे. हं. तर त्यामुळे ते प्रोडक्ट मी तिथे जास्त प्रमाणात याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथेच आहे? मॅन्युफॅक्चरिंग युनिट मला चेंबूरला आहे, ओके. तिथे ते करतो. हां. ते आणखी मटेरियल इम्पोर्ट करतो. हं, त्याच्यानंतर त्याचं हे असतं, मिक्सिंग असतं. हं, ते मिक्सिंग करायला लागतं आणि मग ते छोट्या छोट्या बॉटल्समध्ये 1 किलो, हं. 250 ग्रॅम असे ते याच्यामध्ये भरून अर्धा किलो. ते आता काही हॉटेल्सवाल्यांना 1 किलो पण लागतं. मग ते अच्छा. म्हणाले आम्हाला द्या म्हणून असं, तर मग त्यांना ती द्यायला लागते असं. ओके. तुमचा दुसरा सुद्धा एक प्रोडक्ट आहे सिट्री टाईल्स क्लिनिंग. हां, हा तो काय? सिटी हा खूप महत्त्वाचा प्रोडक्ट आहे. बघा यांनी ज्या टाईल्स निघतात ना त्या एकदम नवीन चकाचक निघतात. आता आता मी एका देवळाला याचा डेमो दिला होता. साईबाबांचं मंदिर आहे हं, त्याच्यात. तिथे मला एक आयडिया आली, आपण याचा साई ब्रँड करू. म्हणजे श्री अष्टलक्ष्मी इंटरनॅशनल पण येतं आणि साई पण, म्हणजे साई लोकांना पटकन लक्षात राहतं. हं. ते असं ते डोक्यात आल्यानंतर त्यांना ते डेमो दिला, त्यांना खूप आवडला. त्यांच्या टाईल्स खूप खराब झाल्या होत्या हं. वर्षानुवर्ष. त्याने मग त्या टाईल्स दिल्यानंतर त्या खूप त्यांना बरं वाटलं. ते टाईल्स क्लिनिंग हे घरी पण ते वापरू शकता तुम्ही. ओके. घरच्या टाईल्स असतात एकदम क्लीन निघतात, एकदम एकदम. म्हणजे तुम्हाला बाकी कुठल्याही सोप वापरून हे करायची गरज नाही त्यांनी असं. आणि हार्मफुल नाही, म्हणजे काही तुमच्या हाताला काय होत नाही, काही नाही काही नाही. स्प्रे करायचं, वाईप आउट करायचं, हं. ते क्लीन होत राहतं. मग याची पण प्रोसेस सेमच आहे? प्रोसेस सेम आहे, गरम फक्त पाण्यामध्ये? हां गरम पाणी किंवा थंड पाणी, पण गरम करण्याने केलं तर चांगलं. म्हणजे तुमचे टॉयलेटचे कमोड्स वगैरे असतात ना ते पण त्यांनी ते क्लीन होऊ शकतात. हं, पण पहिले जो आहे त्याच्यामध्ये 2 प्रोडक्ट आहेत, हं. त्याच्यामध्ये एकच प्रोडक्ट आहे. अच्छा. हां, त्याच्यामध्ये जे आहे तो जेम्स किलर म्हणून जो प्रोडक्ट आहे तो अँटी जेम्स, तो त्याच्यात वापरला जातो आणि तो खूप कमी प्रमाणात असतो. आता हे जे सिट्री क्लिनिंग पावडर आहे आणि टाईल्स क्लिनिंग पावडर आहे, ह्याचे तर मार्केटमध्ये ऑलरेडी कम्पिटिटर्स तुम्हाला असतीलच ना. मग तरीसुद्धा तुम्ही या क्षेत्रामध्ये एंट्री कशाला घ्यायचं ठरवलं? म्हणजे त्याच्यामुळे काय आयडिया होती? नाही नाही, हे प्रोडक्ट आता सध्या कोणाकडेच नाही आहे. नाही आहे. नाही 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 नाही, हं, जे आहेत ते खूप महाग आहेत. हं, आणि हे जे प्रोडक्ट आहे ते खूप, म्हणजे याच्या हार्डली 2-4 रुपये किलो, 2-4 रुपये लिटर येईल असं. अच्छा. हां, हं, कारण एका लिटरमध्ये तुम्हाला 4-5च चमचे टाकायचे. ओके. हां तुमच्या प्रोडक्टच्या? हां, आमच्या प्रोडक्टच्या. ओके. त्यामुळे ते खूप स्वस्त पडतं. मग इतरांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये किती फरक आहे? काय वेगळेपण आहे? म्हणजे खूप वेगळे म्हणजे खूप वेगळेपणा, तुम्हाला इम्पॅक्ट लागलीच दिसतो त्याचा. हं, बरं स्वस्त आहे, मोह म्हणजे काय, स्वस्त आहे आणि क्वालिटी आहे. कुठलंही मिक्सिंग नाही. बरं तुमच्या हाताला काही होत नाही. ओके. आता काही जणांना सोपची ॲलर्जी असते किंवा काय असतं, तर तो हा प्रकार तिथे होत नाही. आणि याला स्प्रे आहे, हं, स्प्रे करायचा आणि तुम्हाला हे करायचं आहे. ओके. म्हणजे त्या स्प्रेच्या बॉटल्स असतात, हं. त्याच्यामध्ये स्प्रे करून तुम्ही ते वापरायचे. पण मग याला तुम्ही जेव्हा मार्केटिंगचा विचार करता तेव्हा केमिकल फ्री म्हणून प्रोजेक्ट करता की कसं तुम्हाला? कारण का हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही म्हणता की हो. नाही, हे केमिकल फ्रीच आहे. ओके. केमिकल फ्री याच्यासाठी, याच्यातलं जे प्रोडक्ट वापरलं जातं ना हं, ते आपल्या खाद्यपदार्थात वापरलं जातं, अच्छा. प्रिझर्वेटिव्ह म्हणून. हं, म्हणून ते आम्ही सांगताना नेहमी हे सांगतो, यांनी काहीच होणार नाही तुम्हाला, हं, कारण हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून ते वापरलं जातं. आणि त्या प्रोडक्टमुळे आम्ही हे करून ते त्याच्यावरती थोडं रिसर्च केल्यानंतर त्याचे रिपोर्ट चांगले आले. हं. तिसरं सुद्धा एक प्रोडक्ट आहे बोरिक ॲसिड पावडर. हां, बोरिक ॲसिड पावडर असं आहे, बोरिक ॲसिड पावडरला मला श्रीलंकेवरनं खूप ऑर्डर्स आहेत त्याच्या, पण त्या मोठ्या पॅकिंगमध्ये 25 किलो वगैरे असं, त्यांना खूप लागतात तिकडे. हं, बोरिक ॲसिड हे सगळीकडेच वापरलं जातं, म्हणजे तुमचे पेस्टिसाइड्स म्हणून वापरलं जातं.
पण माझा याच्यावरती फोकस होता, मी लहान पॅकिंग केलं त्याच्यात आणि थोडं त्याच्यात हे केलेलं की क्वालिटी मी सांगितली अशी ठेवा. त्याच्यात लहान पॅकिंगमध्ये असं केलं, मी स्वतः स्पोर्ट्समन आहे, हं. त्यामुळे मी खूप वर्ष क्रिकेट खेळतो, त्यामुळे सगळ्या जिमखान्यांची वगैरे माझी ओळख आहे. ओके. सगळ्या जिमखाना, सगळे कॉलेजेस हं. यांच्याबरोबर माझी ओळख आहे आणि तिकडे हे बोरिक ॲसिड लागतंच. हं. मग माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण एक्सपोर्ट पण करतोय आणि त्यावर इथे रिपॅकिंग करून इकडे पण देऊया, हं. कारण प्रत्येकाला ते लागतंच. हं. जिथे कॉर्पोरेट ऑफिस आहे तिथे कॅरम बोर्ड असणारच, जिथे जिमखाने आहेत मोठमोठे तिथे कॅरम बोर्ड असतातच, तुमच्या कॉलेजमध्ये कॅरम बोर्ड आहेत, तुमच्या शाळांमध्ये कॅरम बोर्ड आहे, हं. तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पण आहे. म्हणजे जिथे ते हे लागतो तो कॅरम बोर्डसाठी तो मेन आहे. हं. त्याच्यानंतर पत्त्यांसाठी येतो. ओके. पत्ते जेव्हा आहे ना, बोरिक ॲसिड हा पत्त्यांसाठी पण वापरला जातो. पत्ते जेव्हा खेळतात तुम्ही तेव्हा त्याच्यावर ते बोरिक ॲसिडचं थोडं हे करून ते स्मूथ होतात, म्हणजे पत्ते त्यांच्या अडकत नाहीत. असं तुम्हाला ते पटकन टाकायला वगैरे ते बरं पडतं असं. त्याच्यामुळे ते नंतर तबल्याला तुम्ही वापरू शकता. ओके. हं. तर बाजारात मिळणारं बोरिक पावडर जे आपण बघतो की तांदळामध्ये पण वापरलं जातं, तर त्याच्यापेक्षा हे काय वेगळं का सेमच आहे? नाही नाही, हे सेमच आहे, पण याच्यात फक्त कसं असतं की याच्यात मी फक्त त्यांना सांगितलं की त्या ज्याला आपण गुठळ्या होत्या म्हणतात माहिती आहे ना, आपण ते त्याला अशा बारीक बारीक हां. हे होतं ते होऊ नये अशी एवढी त्यांना मी काळजी घ्यायला सांगितलेली आहे. कारण आता पावसाचे दिवस आहेत, हं. त्याच्यामुळे ते मॉइश्चर पकडलं जातं. हं. आता ह्या 3 जे प्रोडक्ट्स आहेत, आता याचं कुठल्या प्रोडक्टला तुम्हाला मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटर वगैरे शोधताय तुम्ही का मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करताय जे कॉमन लोकांना घेता येतील? नाही, कॉमन लोकांना देता येण्यासाठी हे प्रोडक्ट नाही, हे ॲक्च्युली इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे ज्या हॉस्पिटॅलिटी मी मगाशी बोलत म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीज आहे हं. किंवा कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, हं. त्यांच्या कारण ते खूप त्याला तिकडे त्यांना खूप मोठा डिमांड असतो. हं. मी एकेकाला कोणाला विकत नाही बसणार. आता समजा एक 5 स्टार हॉटेलवाल्याने सांगितलं किंवा मला तू हे पाठवून द्या, आणि त्यांचं कन्झम्पशन सतत असतं. अच्छा. मार्केट कसं सर्च करायचं किंवा मार्केटमध्ये कसं जायचं की बुवा हे इथे मला रेग्युलर लागणार आहे, हं. तुम्ही माझ्याकडनं एकदाच घ्यालो किंवा दोनदाच घ्या हे असं. पण ह्यांना कसं तिला आधीच फोन करणार, अरे वो खतम हो गया जरा भेज दो ना, हं. असं आहे. कारण त्यांना ते लागणार असतं. आणि 5 स्टार हॉटेल्स वगैरे त्यांचं कसं असतं की त्यांना क्वालिटी लागते आणि ते त्याचा आउटपुट रिझल्ट त्यांना मिळाला पाहिजे. हं. त्या दृष्टीने मी जी सुरुवात जी केली मार्केटिंगची, कारण मी मुळात मार्केटिंगचाच माणूस आहे, अच्छा. तर त्यामुळे मी असे हे केले की जिथे हे रेग्युलर जाईल आणि मोठ्या प्रमाणात जाईल. त्या म्हणून ते सगळे केलं. आता रेस्टॉरंट किंवा आपण उडपी हॉटेल्स म्हणतो हं. तिथे हे लागणारच तुम्हाला, तिथे त्याच्याशिवाय होतच नाही. कारण आणि उडपी हॉटेल्स आज गल्लोगल्लीचे म्हणजे एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर एक उडपी हॉटेल्स आहेत. त्यामुळे मग ते तो एरिया मी पकडला आहे की बाबा इथे आपल्याला खूप स्कोप असतो असं. तर मी एक विकण्याचा हा तो हेच नाही. किंवा आता मी एक BMCचं टेंडर भरलं, तर BMCचं टेंडरच खूप मोठ्या अमाऊंटचं असतं. किंवा मेट्रोसाठी मी कॉन्टॅक्ट केलं तर ते खूप मोठ्या याच्यात जातं ते. म्हणून ते असं सिंगल याला कोणी मला फोन केला, तर मी डिस्ट्रीब्युटर ओपन करायचा विचार करतोय, पण पहिल्यांदा माझं टार्गेट आहे तर मेन इंडस्ट्रीज आहे. तर त्यामुळे डिस्ट्रीब्युटर ओपन करायचे नाही करायचे हे माझ्या अजून फायनल होत नाही आहे. कारण मला ते असं घरोघरी किंवा असं हे हाऊसहोल्ड म्हणून नाही आहे करायचं. हे करायचं आहे ते सगळ्या या इंडस्ट्रीजसाठीच वापरलं जायचं. तिथे खूप मोठा मार्केट आहे, मोठं ते त्याला डिमांड पण त्यांचं असतं तिकडे. आणि ऑलरेडी त्यांच्याकडे स्टीलचं एवढं वापरलेलं असतं ना, तिथे सगळं स्टीलचं असतं. आता तुम्ही एक बसस्टॉप बघितलं तर बघा सगळं स्टीलचाच बसस्टॉप आहे. तुम्ही कुठल्याही काही बघितलं, म्हणून तुमचे रेल्वे स्टेशन्स पण बघा ना, तुम्ही जिने चढताना किंवा काय, आता तुमच्या बदलापूर रेल्वे स्टेशनला पण केवढं स्टील आहे, त्या स्टेनलेस स्टील आहे. स्टील म्हणजे लोखंड पण येतं, स्टेनलेस स्टील. पण अशा पद्धतीची पावडर बनवायची आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं, म्हणजे कशा पद्धतीने ही कल्पना आली डोक्यामध्ये? ते जे आहे ते काही म्हणजे डॉक्टर्स ओळखीचे आहेत. मग या डॉक्टर्स लोकांचे म्हणजे खूप चांगले संबंध, म्हणजे याच्यामधले डॉक्टर्स केमिकल इंडस्ट्री. ओके.
तर असं बोलता बोलता माझे पुण्याचे डॉक्टर्स आहेत, त्यांची मोठी कंपनी आहे. तर बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की डॉक्टर, हे दुधाचे टँकर असतात ना, हं. ते स्टीलचे असतात. बरोबर. पण हे मी डायरेक्ट BKC डायरेक्ट अप्लाय नाही करू शकत. हं. बेन्झाइलकोनियम क्लोराईड हं. तर 2 असतात, 50% 80%. तर ते मी डायरेक्ट अप्लाय करू नाही शकत. हं. तर आपल्याला काय करता येईल? तेव्हा ते मला म्हणाले की त्याला खूप मोठी प्रोसेस आहे, त्याला तुला अजून 2-3 केमिकल ॲड करून ते सगळं करावं लागेल. हं. कारण एक तर ते दुधाचे टँकर आहे, ते दूध तर खराब होता कामा नये. बरोबर. कारण ते इकडून नेणार, कुठे जाणार, त्यांचा प्रवास असतो 12 तास 14 तास जो काय असतो, ते दूध त्यांचं खराब होता कामा नये. पण मी त्यांना म्हटलं की डॉक्टर, याला डिमांड पुष्कळ आहे ना, आज दुधाच्या टँकर्स किती डेअरी आहेत, आज महाराष्ट्रातच केवढ्या डेअरी आहेत. हं. जर तुम्ही माझ्याबरोबर आलात किंवा तुमचा टेक्निकल सपोर्ट, तुम्ही जे काय आपण मग ते म्हणाले, मी तुला दुसरं एक सांगतो ना, तू या गोष्टी इम्पोर्ट करतो ना आता तुला ज्या आहेत त्या, त्यातले एक प्रोडक्ट आहे ते स्टील क्लिनिंगसाठी वापरतो. हं. पण ते दुधाला नाही चालणार, दुधाच्या याला नाही चालणार. ते स्टील क्लिनिंग म्हणून वापरतो आणि ते तुला खूप नाव आणि बऱ्यापैकी तुला त्याच्यात मिळेल असं त्यांनी मला सांगितलं. हं. मी म्हटलं काय, तो म्हणजे तू ऑलरेडी इम्पोर्ट करतो, माझ्याकडे ये. एकदा बसलो आम्ही, मग मला त्यांनी सगळं समजावून सांगितलं. त्यानंतर माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण हे प्रोडक्ट करूया, इम्पोर्ट करायचं, रिपॅकिंग करायचं, त्याच्यात काय थोडं टाकायचं, ते टाकायचं, ते आम्हीच बनवतो. हं. ते टाकून मग हा सिट्रिक्लीन पावडर तयार तयार. स्टील म्हटले. आता सुरुवातीला प्रोडक्शनमध्ये आणि नंतर मार्केटमध्ये जाण्यासाठी काही प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस आले का तुम्हाला? नाही नाही नाही, मला मार्केटमध्ये कारण मार्केटची स्टडी आहे माझ्याकडे. अच्छा. बघा, जेव्हा मी कुठलं प्रोडक्ट करतो ना, हं. तेव्हा मी पूर्ण मार्केट आधी माहिती करून घेतो. हं. समजा उद्या इनकेस असं आहे की मी आता इम्पोर्ट केलेलं आहे आणि मी याच प्रोडक्टसाठी इम्पोर्ट केलं आहे, हं. तर मग काय उद्या काय हे, तर कसं असतं की त्याच्यानंतर ते प्रोडक्ट मला दुसरीकडे पण जातं. त्यामुळे मी इम्पोर्ट केल्यानंतर मला तशी भीती नाही राहणार की बाबा काय झालं तर काय, तर ते मी दुसरीकडे वापरतो, ते 10 ठिकाणी वापरलं जातं. ओके. असं आहे. या सगळ्या हे मार्केटिंगचं फार मोठं हे असतं. हं. मार्केटिंग म्हणजे असं नाही की गेला आणि विकला हा प्रकार नसतो. तुम्हाला टोटल मार्केट माहिती पाहिजे, किती मार्केट आहे, याच्यात काय करू शकता, आल्यानंतर काय त्याचे खास खळगे काय आहे, लोकांना कन्व्हिन्स करायचं. जेव्हा आता कसं मी या क्षेत्रात असल्यामुळे, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये असल्यामुळे, मी कन्व्हिन्स करणं हा माझ्यासाठी काय मोठा हे नसतो. पण आता हॉटेलवाल्यांना कन्व्हिन्स करायला जेव्हा लागतं तेव्हा त्यांना डेमो द्यायला लागतं. अच्छा. की तुम्ही डेमो घ्या. तुम्हाला फ्री सॅम्पलिंग तर मी भरपूर केलं आहे. ओके. फ्री सॅम्पलिंग घ्या, तुम्ही वापरा. तुम्ही आधी तुम्हाला वाटेल की नाही बाबा हे मला खरंच माझे आहे, तर मग तुम्ही वापरा. पण मी 200% सांगतो तुम्हाला हे प्रोडक्ट चालणार म्हणून, कारण यांनी तुम्हाला आउटपुट मिळेल. तुम्ही दुसऱ्या कुठल्या याने घातलं तर तुम्हाला ते जे ग्रीस झालेलं असतं, ग्रीस म्हणजे तेलाचे डाग पडलेले असतात किंवा काळपट वगैरे सर्वसाधारण नाव, ते हे डाग तुम्ही हे वापरल्यावर ते काळपटपणा मिळणारच नाही तुम्हाला, तो पूर्ण निघून जाईल, हं. पूर्ण. त्यामुळे ते त्यांनी ट्रायल्स घेतल्या. म्हटलं महिना घ्या तुम्ही, 2 महिने घ्या, मी तुम्हाला पाहिजे तेवढं सॅम्पल पाठवत जाईल. अच्छा. मग ते त्यांना ओके झालं, ते बोलले. मग त्यांनी ट्रायल ऑर्डर दिले. ट्रायल ऑर्डर दिले, मग ते चालू झालं. त्याचं जो मार्केट खूप मोठं आहे. आतापर्यंत कुठले कुठले रिजन तुम्ही टॅप केले? आता पण रिजन म्हणजे स्टेट वाईज म्हणताय की हां, स्टेट वाईज म्हणा किंवा नाही, आता मी मुंबई. फक्त बॉम्बेवर कॉन्सन्ट्रेट केलं. फक्त बॉम्बेच एवढं मोठं आहे, हं. बॉम्बेच एवढं मोठं आहे. आणि Future- तुम्हाला बॉम्बेचे हॉटेल्स मिळतील किंवा 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल्स, हां. रेस्टॉरंट, उडपी हॉटेल्स, हे बाहेर तेवढे मिळणार नाही कुठल्या स्टेटमध्ये. हं. आणि बॉम्बेत असल्यामुळे ते सप्लाय करायला पण बरं पडतं सोपं पडतं. बरोबर. आणि त्यांचं कन्झम्पशन पुष्कळ आहे. हं. त्यामुळे त्या गोष्टी सध्या बॉम्बेवर कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहे. भविष्यात पॅन इंडिया लेवलला जायचा विचार आहे? विचार आहे, बघूया आपण, असं चाललंय, बघू. पण आता सध्या इथेच ते हे करून इस्टॅब्लिश करायचं.
आतापर्यंत किती तुमचे टर्नओव्हर किंवा या रेंजमध्ये तुमचं प्रोडक्शन बघा याचा टर्नओव्हर आहे ना 10 ते 12 करोड टर्नओव्हर चान्सेस आहेत वर्षात. चान्सेस आहेत? ओके, एस्टिमेटेड. तर फक्त आता हे फक्त तुम्ही मुंबई रिजन पुरता बोलताय? हा मुंबई रिजन पुरता. ऑल ओव्हर इंडिया तर त्याला खूपच आहे, म्हणजे ते खूप गोष्टी आहेत त्याला. पण कसं असतं मार्केटिंग जेव्हा करताना ना तुम्ही हळूहळूच जायचं असतं. बघा मार्केटिंगचं एक गणित असतं, तुम्ही असे वर जात असतात. मग इथे तर थोडा काळ तुम्ही थांबले जातात, म्हणजे ते प्रोडक्ट येतं पण तुमच्यापर्यंत डाऊनफॉल चालू होतो. अच्छा. हे सगळ्यांना असतं. हां. ही मार्केटिंगची खूप मोठी हे असते. आज माझं प्रोडक्ट जोरात चालेल, थोडे दिवस एवढं राहील, नंतर कोणतरी तिसऱ्या याच्यावर ते डाऊनफॉल असतं. ही कुठलाही घ्या तुम्ही, आतापर्यंत तुम्ही सगळं बघितलं असेल ना. ते काय किती काय मोबाईलचंच तुम्ही बघा ना, साधा मोबाईल नंतर हा आला, अजून काय आलं, त्याच्यानंतर तुमच्याकडे काय पुढे पेजर होतं. ते पेजर मला वाटतं वर्ष 2 वर्ष पण नाही चालले. मग हे प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे, प्रत्येक गणितच आहे त्याचं. म्हणून ते सारखे बदलत असतात. बरोबर. मोठमोठ्या कंपन्या पण सारखे प्रोडक्ट बदलत असतात, त्याला कारण ते असतं. दरवेळी ते नवीन याच्यामध्ये एंटर करत असतात. कोणी घ्या, कुठल्याही मोठ्या कंपनी घ्या तुम्ही. आता तुमचं हे प्रोडक्ट पूर्ण मुंबईवर पसरण्यासाठी किंवा तुमचे मुंबईवरती कॅप्चर करण्यासाठी, मार्केट कॅप्चर करण्यासाठी किती कालावधी लागेल असं तुम्हाला वाटतं तुमच्या अनुभवात? नाही, हे मला वाटतं 2-4 वर्षात होईल सगळ्या गोष्टी पूर्ण. उद्या कोणतरी, जसं तुम्ही म्हणालात की एक होल्ड पण येतो, कोणतरी पुन्हा मार्केटमध्ये हेच प्रोडक्ट घेऊन उतरला तर मग त्याच्यासाठी? नाही, जरी उतरलं ना तरी याचं मार्केट एवढं आहे ना. मला माझा पर्सेंटेज काय असतं, ते एक मार्केट एक स्टेक असतो, तो मला मिळणारच ना. माझ्या डोक्यात एवढं आहे की मला फक्त 40% याचा स्टेक मिळेल तरी बस. मग 10 लोक आले तरी चालू शकतात, असं आहे ते. आणि तो 40% स्टेक मला मिळणार, ही गणितच ठरलेली असतात. हा प्रश्न यासाठी मी असं कधीच म्हणणार नाही 100%च मला पाहिजे. अच्छा. हे असं होऊ शकत नाही कधी. कोण ना कोणतरी येणार, कोणाला तरी कळतं. अरे म्हणून ते आम्ही ते सांगताना पूर्ण डिस्क्लोज करत नाही. त्याला कुठल्याही बिझनेसचं गणित असतं, डिस्क्लोज करत नाही असं. कारण का भरपूर लोक आहेत, वाट बघतच असतात. मी आला, अरे हे चालतंय, इसे 4 रुपये कम करो दे दो, असं पण असतात ना. त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात त्या. गुड. आता आपण तुमच्या पुढच्या व्यवसायाकडे येऊया, वावीकर एक्सपोर्ट्स. वावीकर एक्सपोर्ट हे श्री अष्टलक्ष्मीपासून कसं वेगळं आहे? मी काय असतं की जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता ना, तेव्हा एक्सपोर्ट नाव असलं की ते पटकन लोकांच्या लक्षात येतं. अष्टलक्ष्मी इंटरनॅशनलचे बिझनेस वेगळे आहे. इंडेंटिंग आहे, इम्पोर्ट आहे, त्याच्यानंतर तुमचं काय की मी सांगितले त्या गोष्टी आहेत सगळ्या. वावीकर एक्सपोर्टमध्ये काय आहे की एक्सपोर्टच फक्त असं आहे. तिथे इम्पोर्ट नाही. इम्पोर्ट मी इथे करतो, पण माझा मेन हे आहे तो इम्पोर्टवर जास्त भर आहे. अच्छा. हां, वावीकर एक्सपोर्टमध्ये पण मी मध्ये इम्पोर्ट केलं होतं. वावीकर एक्सपोर्टमध्ये बघ मला इम्पोर्ट एक्सपोर्ट याचा जवळजवळ 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 40 वर्ष मी या क्षेत्रामध्ये, म्हणजे ग्राउंड रूटपासून, म्हणजे टेम्पोवाल्यापासून त्या अगदी मोठ्या कंपनीच्या डायरेक्टरपासून माझे संबंध, म्हणजे असं करत मी त्याच्या आधी खूप मोठ्या कंपनीत काम करत होतो. ते मटेरियल्स मॅनेजर होतो. त्याच्यानंतर मला त्यांनी इंटरनॅशनल बिझनेस दिले, इंटरनॅशनल डिपार्टमेंट दिलं. तिथे मी खूप शिकलो. तिथे मी स्वतः सगळ्या गोष्टी केल्या. मग इम्पोर्ट कसं करायचं, इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्या काय प्राईजने करायचं, इंडियात त्याचं काय मार्केट चालू आहे, या सगळ्या गोष्टी करत शिकत गेलो. एक्सपोर्ट करताना काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी करत मी पूर्ण शिकलो त्याच्यात. आणि मग ही वावीकर एक्सपोर्ट कंपनी 1998ला मी स्टार्ट केली. 20 वर्षाचा पूर्ण एक्सपिरियन्स त्याच्यानंतर. त्याच्यानंतर मी मध्ये वावीकर एक्सपोर्टसाठी मी पेरिशेबल गुड्स करायला घेतले होते. मला 500 टनाची कांद्याची ऑर्डर होती, इराकची. ती मी त्यांची कंप्लीट केली. तर त्याचं कसं गणित असतं की त्यांचा माणूस इथे असायला लागतो. अच्छा.
त्यांचा माणूस असल्याशिवाय आपण हे करतच नाही. त्यांना सांगायला लागते की तुमचा एक माणूस इथे पाठवा किंवा इकडचा कोण रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर घ्या. कारण याच्यात गणित असं असतं की उद्या मी पाठवलं मटेरियल, मला त्याचं पेमेंट आलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्याचं पेमेंट आलं आहे मला. पण तिकडे गेल्यानंतर तो म्हणजे हे साईजच नाही आहे, हे क्वालिटी नाही आहे, असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना सांगतो इकडे तुमचा माणूस आहे. मी जेव्हा कांद्याचं हे केलं तेव्हा त्यांचा माणूस इकडे आला, ते घेऊन गेलो, त्याला दाखवलं सगळं आणि मग ते पुढची शिपमेंट केली. ती अशी ती गणित आहेत ती सगळी. तर भारताच्या एवढं ते इझी नाही आहे कुठले. एक्सपोर्ट इम्पोर्ट हे तेवढं सोपं नाही आहे. खूप तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असल्याशिवाय याच्यात माझ्या मते कोणी उतरू नये. असं थेरी ठीक आहे, मी इंडो अमेरिकन याच्यामध्ये शिकलेलो आहे. त्याचे एक्सपोर्ट इम्पोर्ट तर पूर्ण म्हणजे तिथं खूप मोठी आहे. त्याच्यानंतर वेलिंगकरमधनं मी हे केलेलं आहे. तर त्याच्यात काय असतं की नुसतं थेरीला महत्त्व नाही आहे, की ते बऱ्याच गोष्टी सांगतात ना, अरे एल सी म्हणतात हे म्हटलं हे, ते म्हणतात ते. पण ॲक्च्युअल एल सी काय, ॲक्च्युअल एल सी मी कशी ओपन करायची, ॲक्च्युअल बाहेरला मी कसं कॉन्टॅक्ट करायचं, त्याची मला खात्री काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकलनीच कळतं. प्रॅक्टिकलशिवाय तुम्हाला काय ते तेवढं सोपं मार्केट नाही आहे इंटरनॅशनल मार्केट. म्हणजे मी निगेटिव्ह बोलत नाही आहे, पण काय काळजी घ्यावी हे मी बोलतो आहे. अच्छा. मी हे काळजी परत मी सांगते. कारण काय असतं की बरेच जण सांगतात हे करा, एक्सपोर्ट करा, इम्पोर्ट करा, तुम्ही हे करू शकतो ते. पण तसं नाही आहे. मी हे काळजीपोटी बोलते की तुम्ही आधी एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही कुठेतरी कंपनीत काम करा अशा रिलेटेड, की बाबा जिथे त्याला काही शिकायला मिळेल, काय करेल तो, कसा मिळेल तो. टेम्पोवाल्यापासून तो बार्गेनिंग करायला शिकेल, ते अगदी CHC म्हणजे कस्टमर हाऊस क्लिअरिंग एजन्सीवाल्यांशी. तिथून तो मग जाईल JNPT बिंद्रात कसं प्रोसिजर असतं काय, त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. म्हणून ती वाढीकडे एक्सपोर्ट चालू केली. आतापर्यंत कोणत्या देशामधून तुम्ही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केलेला आहे? मग म्हणजे इम्पोर्ट हा माझा मेन हे आहे. म्हणजे त्याच्यावर माझी ऑथॉरिटी आहे इम्पोर्ट करताना आहे ना. का असतं इम्पोर्ट करताना तुम्हाला पहिले एक तर बघायचं असतं की जे मटेरियल मी इम्पोर्ट करतो आहे ते इंडियात कोणी मॅन्युफॅक्चरिंग केलेलं नसावं. कारण काय होतं म्हणजे मी उद्या इम्पोर्ट केलं आणि इंडियातलं कोण मॅन्युफॅक्चर सेम प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर तो त्याची प्राईस डाऊन करू शकतो आणि माझ्या प्रोडक्ट मग कोण घेणार कोण. आणि हे कंटेनर असे नसतात, हे कंटेनर 20-25 लाखाचं एक कंटेनर असतं, त्याच्यापेक्षाही जास्त असतो. म्हणजे 16 टन मी जर सायट्रिक ॲसिड इम्पोर्ट केलं तर त्याचे नाही म्हटलं तरी 20-25 लाख रुपये कॉस्ट असते. तर त्यामुळे तो मला विचार करायला लागतो. तर इंडियात कोण सहसा हे प्रोडक्ट इंडियात बनवतच नाही कोण, त्यामुळे ते प्रोडक्ट पटकन विकलं जातं. आणि माझी इम्पोर्टची स्ट्रॅटेजी अशी असते की इम्पोर्ट करायच्या आधी मी सगळ्यांना सांगतो अरे मी हे इम्पोर्ट केलेलं आहे किंवा करतो आहे, तर त्याच्यावर ऑलरेडी माझं बुकिंग झालेलं असतं. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ते माझे सगळे या व्यावसायिक मित्र आहेत, थोडक्यात त्या व्यावसायिक मित्र असतात आणि बरेच व्यवसाय आम्ही एकमेकांना ओळखत असतो. ते प्रोडक्ट ऑलरेडी बुक झालेलं असतं. मग मी त्याला सांगतो माझं हे कॉस्टिंग आहे, जेव्हा कॉस्टिंग मला येते पण मला एवढे तरी मिळाले पाहिजे. म्हणजे जो प्रॉफिट मार्जिन असतो तो. म्हणजे मला ठीक आहे तू काय सांगते कॉस्ट असेल ते, आणि त्याप्रमाणे तसं ते बुकिंग होतं. हे बुकिंग असं होतं की याच्या आलेला माल हा मी ताबडतोब विकून टाकतो. अच्छा. म्हणजे मला पैशाचं टेन्शन राहत नाही. माल आपल्याकडे स्टॉकमध्ये असतो. भिवंडीला एक गोडाऊन आहे, ते स्टॉक असतो, ते रेंटलवर असतं गोडाऊन, म्हणजे भाड्याने असतं. तर ते असतं. आणि इम्पोर्टचं दुसरी गोष्ट अशी असते, इम्पोर्टचं बेनिफिट असतं की आता मी जेव्हा इम्पोर्ट करतो तेव्हा मी पूर्ण अमाऊंटनी इम्पोर्ट नाही करत. मला बँक 25% अमाऊंटवर मी इम्पोर्ट करतो. मी आता समजा 10 लाख रुपयाचं इम्पोर्ट कॉस्ट असेल इकडे आलेली लँडेड, ड्युटीने लँडेड कॉस्ट, तर मी बँकेला सांगणार की मला असं असं करायचं आहे. तर मी बँकेत फक्त 25% मार्जिननी मी ती LC ओपन करतो. LC म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट. त्याचं पेमेंट टर्म्स असतं 90 days. म्हणजे मला त्या पार्टीला, चायनीज पार्टीला 90 दिवसानंतर पेमेंट करत असतं आणि ते पेमेंट कोण करणार, माझी बँक करणार.
मी NC 90 डेजवर त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं हं. की बाबा तुला पेमेंट होईल फ्रॉम द डेट ऑफ BL म्हणजे बिल ऑफ लॅडिंग. त्या बिल ऑफ लॅडिंग नंतर जी डेट असेल त्या डेटपासून तुला 90 दिवसांनी पेमेंट मिळणार. कारण चायनावरनं माल यायला किंवा एशियन कंट्रीजमधून माल यायला कमीत कमी येऊन आणि सोडवायला कमीत कमी 1 महिना लागतो. ओके. तर त्याच्या आधी मला हा माल विकत असतो. मग तो माल मी विकतो ते 45 दिवसाच्या क्रेडिटवरती किंवा 7 दिवसाच्या क्रेडिटवरती हं. असं तो विकून टाकतो. आणि तो विकल्यानंतर जे बँकेचं पेमेंट असतं उरलेलं, आता 2.5 लाख उरलेलं मला त्यांना 7.5 लाख रुपये द्यायचे. हे उदाहरण देतो मी, हे अमाऊंट खूप मोठे असतात. तर ती मी त्यांना बँकेला लागलीच देऊन टाकतो, हे तुमचं पेमेंट आलं. म्हणून माझं इम्पोर्टवर एवढं हे आहे की मला माहिती आहे कुठलं इम्पोर्ट करायचं आणि काय करायचं आणि कधी ते विकले जाणार. हं. असे प्रोडक्ट इम्पोर्ट करायचे की जे तुम्ही विकू शकाल. हं. तर उद्या मी शर्ट इम्पोर्ट केले तर मी कोणाला विकणार, बरोबर. किंवा मी उद्या रिबॉकचे शूज इम्पोर्ट केले हं. ते मी कोणाला विकणार. तर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट माहीत असायला पाहिजे की आपण काय विकू शकतो आणि काय करू शकतो. आता ह्या प्रोडक्टवर आणि मी पहिल्यांदा 2 प्रोडक्टवरच कॉन्सन्ट्रेट केलं हं. की जे इंडियात कोणी बनवतच नाही आणि ज्याला जबरदस्त डिमांड आहे. हं. हे सायट्रिक ॲसिड हे सगळीकडेच वापरलं जातं. केमिकल इंडस्ट्रीज आहे, हं. ॲक्वामध्ये आहे, प्रिझर्वेटिव्हजमध्ये आहे, हं. कन्फेक्शनरीमध्ये आहे, जे तुमचे चॉकलेट्स बिकलेट्स सगळे म्हणतात हं. त्यात ते वापरतात. त्याचे खूप ॲप्लिकेशन्स आहेत, खूप ॲप्लिकेशन्स आहेत. त्यामुळे काय होतं की ते प्रोडक्ट मी इम्पोर्ट करतो जास्त. हं. आणि दुसरं आहे ते केमिकल लॉरिल डायमिथाइलामाइन म्हणून एक असतं, ते एक प्रोडक्ट इम्पोर्ट करतो. असे ते म्हणून इम्पोर्टवर जास्त आहे. एक्सपोर्ट म्हणाल तर बऱ्याच गोष्टी आहेत. आता काही प्रोडक्ट आम्ही फिलिपिन्सला एक्सपोर्ट करतो. हं. आता फिलिपिन्सला आत्ताच एक कंटेनर एक्सपोर्ट केला जो बेन्झाइल क्लोराईड, हं. पण त्याची नावं वेगळी असतात. त्या देशात करताना हे नाव देत नाही आम्ही. अच्छा. त्यांचं ब्रँड नेम असतं. हं. तर त्या ब्रँड नेमनी ते विकतेच सांगतात या ब्रँड नेमनी तुम्ही आम्हाला द्या, हं. हां आमचं स्टिकर असेल त्याच्यावरती. अशा त्या गोष्टी आहेत. हं. आता इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जर का कुठल्या तरी नवीन मुलांना उतरायचं असेल तर मग त्यांच्यासाठी काय काय चॅलेंजेस आत्ता आहेत आणि 30 वर्षापूर्वी काय नव्हते चॅलेंजेस? किती बदल झाला आहे? बघा आता तर आहे ना, आता तर जग खूपच जवळ आलं आहे. ओके. म्हणजे तुम्ही आता इथे बसून 2 मिनिटात कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकतात, हं. त्याच्याशी व्हिडिओवर बोलू शकतात. हं. मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा ती परिस्थिती फार कठीण होती. म्हणजे फॅक्स होता, तो फॅक्स होता. काही वेळेस तर मी रात्री त्यांना फोन करायचो हं. की बाबा असं असं आहे, कारण ते काही ते टायमिंगचा फरक असायचा. हं. त्यामुळे रात्री काही वेळेस फोन करायचो, काही वेळेस ते मला फोन करायचे. आणि फॅक्स पण पोस्ट ऑफिसमध्येच फॅक्स होते, तर त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते फॅक्स त्यांना करायचे. आणि फॅक्स असा असायचा तर तो उडून जायचा. हं. मी सुरुवातीच्या माझ्या काळात बोलतो. हं. आता काय, आता जग खूप जवळ आहे. आता तुम्ही 2 मिनिटात मेल करू शकता, हं. तुम्ही काही करू शकता. आता तर तुम्हाला काय म्हणजे त्याला व्हॉट्सअप करू शकता, हं. तुम्ही कॉल करू शकता, बोलू शकता, व्हिडिओ कॉलिंग आहे सगळं. आता जग खूप जवळ आलेलं आहे. हं. त्यामुळे उलट खूप फायदा आहे आता, खूप म्हणजे खूपच फायदा आहे. हं. मी आता तर कॉम्प्युटर राहिला बाजूला, एवढं मोबाईलवरच सगळं जग इथे बसून पण मी खाली उतरलं तरी मी कोणालाही फोन करू शकतो किंवा कोणालाही मेल करू शकतो किंवा काही करू शकतो असं आहे. आणि 24 तास तुम्ही ऑफिसमध्ये असता. ॲक्च्युली म्हणजे माझ्या बऱ्याच वेळा मी काही वेळ खेळण्याचा काढला तर बऱ्याच वेळा मी कामच करत असतो याच्यावर. आता एक्सपोर्टचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आत्ता करंटली बाहेरच्या देशांमध्ये कुठल्या प्रोडक्टची, इंडियन प्रोडक्टची डिमांड जास्ती आहे नाही बघा, इंडिया आज नंबर 3 आहे एक्सपोर्टमध्ये. एक्सपोर्टमध्ये. इंडियाचं एक्सपोर्ट हे प्रचंड आहे, हं. प्रचंड आहे. इंडियाचा एक्सपोर्ट म्हणजे प्रचंड आहे. मी सगळ्याच दृष्टीने बोलतो आहे, हं. सगळ्याच दृष्टीने. म्हणजे ते कॉम्प्युटरमधले असे सॉफ्टवेअर असतील हं. किंवा काय खनिज असतील, मी त्या दृष्टीने बोलतो आहे. हं. आता तुम्हाला जेव्हा कोणाला एक्सपोर्ट करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ते प्रोडक्ट तुम्ही आधी माहिती करून घ्या की तुम्हाला कुठलं प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं आणि त्या प्रोडक्टला बाहेर काय डिमांड आहे. हं. बघा, बाहेर जो ओव्हरसीज जो बाहेर असतो ना किंवा ओव्हरसीज जो कस्टमर असतो ना, तो तुम्ही जे सांगितलं प्राईस देणार नाही. हं. तो नेहमी बार्गेन करत असतो. अच्छा. हां, तो बोलणार मेरे को नाही जमणार आहे, आय एम गिविंग अराउंड $10 वगैरे असं.
तुम्ही जर त्याला $15 दिली असं ते ते तुम्हाला फार महत्त्वाचं असतं. मग ते तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागतं. आधी तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करा, कुठलं करायचं आहे ते. हम्म. गोष्टी बऱ्याच जातात, खूप जातात, काय जात नाही असं नाही. इंडियातनं सगळ्या गोष्टी एक्सपोर्ट होतात. हम्म. खूप डिमांड आहे इंडियन प्रोडक्टला. हम्म. भाज्या आणि फळभाज्या तर खूपच जातात, पण ते पेरिशेबल गुड्स आहेत. त्याला खूप रिस्क पण असते. तुम्हाला त्याला रेफरल कंटेनर वापरायला लागतात, म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलेले असतात ते. हम्म. एअरनी पाठवायचं असतं, तुम्हाला ते कॉस्टिंग परवडायला पाहिजे. आता समजा मला दुबईला पाठवायचे आहे शेवगाच्या शेंगा, हम्म. ड्रमस्टिक शेवगाच्या शेंगा, तर ती मला एअरनीच पाठवायला लागते. नाहीतर मग रेफरल कंटेनर घ्यायला, पण त्याची ती क्वांटिटी असायला लागते. हम्म. तुम्ही विमानाने पाठवता ती 1 टन 2 टन वगैरे असं चालू शकतो. हम्म. किंवा मग काही म्हणजे कुठलेही प्रोडक्ट घ्या, भाजी घ्या, वांगी घ्या, किंवा भेंडीला डिमांड आहे. मी हे पेरिशेबल गुड्स बोलतो, म्हणजे नाशिवंत जे आहेत ना ते. हम्म. बाकी मँगो आहे, पण मँगो वगैरे स्ट्रिक्ट आहे बऱ्याच याचे. हम्म. मग तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करा. माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही कुठल्या प्रोडक्टमध्ये काम करू शकता, हम्म. हा मला तरुणांना सांगण्याचं हे आहे की आता आपण इम्पोर्टबद्दल तर ठीक आहे, आपण इकडचे बायर्स शोधू शकतो, पण ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे त्यांनी परदेशातले जेन्युइन बायर्स कसे शोधावे? बघा, त्यांनी जेन्युइन बायर शोधणे आता तर खूप मार्ग आहेत. एक तर कॉन्सुलेट जनरल्स असतात, हम्म. त्यांच्या तिकडे जायचं, हम्म. त्यांना भेटायचं, हम्म. आणि त्यांना भेटून तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा मी असा माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे, एक्सपोर्टचा बिझनेस आहे, हम्म. तर मी असे बायर्स बघतोय, हम्म. तर तुम्ही मला ती लिस्ट द्या. हम्म. ते तुम्हाला लिस्ट देतात. हम्म. आता तुम्हाला काय, आता बाबा मला गारमेंट करायचं आहे, शर्ट करायचं आहे, एक उदाहरण दाखवून बोलतोय. तुम्ही त्यांना जाऊन सांगायचं की मला कॉटन शर्ट करायचे आहे, मला आफ्रिकेला करायचे आहे, कारण तिकडे कॉटन शर्टला डिमांड असते. एक उदाहरण मी सांगतो. हम्म. तर मला त्या आफ्रिकन कंट्रीचे बाहेर द्या, ते तुम्हाला सगळी मदत करतात. अच्छा. आणि मग तुम्ही त्यांच्याशी संबंध हे करून तुमचे रिलेशन्स वगैरे, मग तुम्ही सांगू शकता ना की तुमच्या कॉन्सुलेटमधनं मला हा रेफरन्स मिळाला आहे, हम्म. मी हे प्रोडक्ट एक्सपोर्ट करतोय, हम्म. तर हे प्रोडक्ट माझ्याकडे आहे, तर तुमची काय रिक्वायरमेंट असेल मला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही ते सगळे मेल वगैरे त्यांना पाठवा. हम्म. त्यांना काय पाहिजे असेल व्हिडिओ कॉलिंग करा, त्यांना तुमचे प्रोडक्ट व्हिडिओवरती दाखवा. बऱ्याच गोष्टी असतात, आणि ते कॉन्सुलेट जनरल तुम्हाला खूप बाहेरच देते. अच्छा. बऱ्याच ठिकाणी आहेत, पोर्टल आहेत, गव्हर्नमेंटचे पुष्कळ पोर्टल आहेत, तिथे कॉन्टॅक्ट करा, त्या साईटवर जा. खूप आताच्या तरुणांना खूप बघण्यासारखे आहे, खूप होऊ शकतं. आता इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हटलं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि सगळ्या गोष्टी आल्या, एन्व्हायरमेंट आला. आत्ता जसं युद्ध सुरू आहे इकडे आशियाच्या एका भागामध्ये, तर अशा केसमध्ये जे कंटेनर्स ऑलरेडी गेलेले आहेत, जे फ्लाईट ऑलरेडी गेलेले आहेत, ते जर का मध्ये अडकले तर मग त्याचं कसं काय वे आउट आहे? बघा, ते जे कंटेनर गेलेले असतात ना, तेव्हा इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला ते हे देऊन पाठवलेले असतात. ओके. पण काय असतं याच्यामध्ये जे क्लॉजेस असतात ना, क्लॉजेस ते खूप इम्पॉर्टंट असतात. आता LC असते, म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट. लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे गॅरंटेड मनी, ते तुम्ही कोणच त्याला हे करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये तो मेन्शन करायला लागतो की वॉर रिस्क या गोष्टी. ते जर मेन्शन तुम्ही नाही केलं, पण आणि इन्शुरन्स कंपनीने माल पाठवला, किंवा जी शिप असते ती 15 वर्ष जुनी नसायला पाहिजे, ती 15 वर्षाच्या आतली असायला पाहिजे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. ती कुठे डुबली समुद्रात तर तुम्हाला इन्शुरन्स क्लेम नाही होणार, कारण त्याच्यात ते मेन्शन करायला लागतं पर्टिक्युलरली. की म्हणजे शिपिंग कंपनीशीच बोलायला लागतं तुम्हाला. तो CHच करतो, कस्टमर्स क्लेम, की बाबा ही शिपिंग कंपनी चालली आहे, आता चालली आहे ही दुबईला, किंवा आता ही चालली आहे इंग्लंडला, तुमचा काय माल असेल ते सांगा. मग तो त्यांच्याशी बोलतो. मग तेव्हा तुम्हाला त्याच्यात मेन्शन करायला लागतं 15 वर्षापूर्वीची जुनी शिप नको आहे म्हणून, नाहीतर मग तुम्हाला इन्शुरन्स क्लेम होत नाही. इन्शुरन्स क्लेम करायला 110% असं लिहायला लागतं असं. पण वॉरमध्ये सहसा कुठल्या इन्शुरन्स कंपनी रिस्क घेत नाहीत. आता तुम्ही बघितलं असेल, आता जे होर्मुझला वगैरे चाललेलं आहे, तो हा बराच प्रकार आहे. बऱ्याच लोकांचं कंटेनर अडकलेले पण आहे. सहसा कोणत्या इन्शुरन्स कंपन्या रिस्क घेत नाही, कारण त्याचे इन्शुरन्स कंपन्या तुमच्या मालातच नसतं ना, त्याच्यात करोडो अब्ज रुपयांचा माल असतो त्याच्यामध्ये. त्या शिपमध्ये वावीकर एक्सपोर्टच्याच त्या 10 टन नसतो,
त्याच्यामध्ये ती शीप जवळजवळ 1000-2000 टनाची असते, जास्तच त्याच्यात माल. मग त्याचा इन्शुरन्स त्याची व्हॅल्यू किती, ते व्हॅल्यू किती, मग ते का इन्शुरन्स कंपन्या सहसा रिस्क घेत नाही. पण जेव्हा अशी जी नॉर्मल कंडिशन असते तेव्हा तुमच्या क्लॉजेस म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट जे असतं, पेमेंट तुम्ही कधी लेटर ऑफ क्रेडिटनी घ्या, हे माझं सगळ्यांना सांगणं आहे. कधीही तुम्ही असं करू नका, अरे मी 40% आम्ही बेच देते, रेस्ट ऑफ द पेमेंट मी इकडे तुझी शिप आल्यावर देतो, मटेरियल आल्यावर. कधी नाही. जे पेमेंट टर्म्स आहे ते लेटर ऑफ क्रेडिट, ते पण प्राईम इंटरनॅशनल बँक किंवा चांगल्या बँकेच्या. कॉपरेटिव्ह बँकेचे ते लेटर ऑफ क्रेडिट चालतच नाही, ते इश्यू पण नाही करत. प्राईम इंटरनॅशनल बँक म्हणजे स्टँडर्ड चार्टर्ड असेल, सिटी बँक असतील किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल आपल्या इकडे, किंवा नॅशनलाइज बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, यांच्यात लेटर ऑफ क्रेडिटनी काम करायचं. तुम्ही मला म्हणाल कुठल्याही तिकडच्या लोकल बँकेची एल सी देतो ती कधीही घ्यायची नाही. ओके. असं हे सांगितलं. या खूप काळजी घेण्याच्या गोष्टी असतात. इकडच्या नॅशनलाइज बँकांबद्दल? इकडच्या नॅशनल बँका या सगळ्यात चांगल्या आहेत. आपण बँक ऑफ बरोडामधनं करू शकतो. आता मी बँक ऑफ बरोडामधनं केली, आता मला बँक ऑफ बरोडा बरोबरच चालू आहे. बँक ऑफ बरोडा आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे नंबर 1, तिथं गव्हर्नमेंटचीच आहे. बँक ऑफ बरोडा गव्हर्नमेंटची आहे, त्यांना ऑथॉरिटी आहे, त्यांच्या ब्रँचेस पण व्यवस्थित असतात. त्याच्यानंतर युनियन बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, या सगळ्या नॅशनलाइज बँक आहे. त्यांच्यातर्फे एल सी तुम्ही, पण कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेत तुम्ही एल सी ओपन करू शकत नाही. तर कॉपरेटिव्ह बँकेचं काय असतं, ते त्यांच्याशी टायअप असतात. मग ते भले माझं एका कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट असेल आणि मग त्यांना सांगितलं मला साहेब असं असं मी इम्पोर्ट करतो, मला एल सी ओपन करायची आहे, किंवा मला माझ्या फॉरेनवरनं फंड्स येते असं असं मला, तर त्या कॉर्पोरेट बँकेचं कधीही हे करू नका, त्याची काही गॅरंटी नसते. ह्या ज्या असतात इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही बिझनेस करताना कधीही नॅशनलाइज बँकेचंच करा, आणि त्या ज्या आहेत त्या प्राईम इंटरनॅशनल बँक करा, असे गणित आहे. ओके. आता याच्यामध्ये मराठी लोकांचा टक्का किती आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट या क्षेत्रामध्ये, आणि ते कशा पद्धतीने ग्रो करताय? मराठी लोकांचा टप्पा याच्यात आहेच. तुम्हाला सांगू का साहेब की मराठी लोक सगळ्यात प्रामाणिक आहेत, खरं तुम्हाला सांगतो. माझा आजवरचा अनुभव म्हणजे सरळ म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते उतरले तरी असं करणार नाही की, आता काही उदाहरण मी तुम्हाला, काही असतात की बाबा तिकडे ते त्यांच्या कोणतरी ओळखीचा असतो, तू तिकडे कंपनी फॉर्म कर किंवा काय कर आणि मला इकडे ते पाठवून दे की बाबा मला 50 टन हे पाहिजे, 100 टन. मग मी इकडच्या बँकेत जातो, मग त्या बँकेला सांगतो मेरे को ऐसा ऐसा परचेस ऑर्डर आहे, तो मेरे को फंड्स की जरूरत आहे, तो काय कर सकते आहे. त्या गोष्टी काय खऱ्या नसतात, आणि मराठी माणूस हा सहसा करत नाही. अच्छा. हां, मराठी माणूस हा सहसा करत नाही. त्यामुळे मराठी माणसं आता पुष्कळ आले, तर आता पोरं सगळे हुशार आहेत ना. आज त्यांच्या हातात सगळं डिजिटल वर्ल्ड त्यांच्या हातात आहे. मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही असं नाही, हा चुकीचा समज आहे. मराठी माणूस उलट हुशार आहे. फक्त काही वेळेस तो असं घाबरतो किंवा काय असतं. आता ते आणि मी पण मराठीच आहे. बरोबर. पण आता याच्यामध्ये आपण बघतोय की सध्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा जो माल वगैरे अडकून बसतो किंवा इम्पोर्ट ड्युटीज वगैरे जे काही प्रकार सुरू असतो, तर त्याचा रिस्क फॅक्टर कसा ओळखावा या लोकांनी? म्हणजे बघा, शेतकऱ्यांच्या मालाला रिस्क फॅक्टर भरपूर असतो. काय असतं, शेतकऱ्यांना ते बिचारे साधे असतात. मी तुम्हाला साधे असतात. आता मी तुम्हाला द्राक्षाचंच उदाहरण देतो. हे माझ्या एका बाबतीत घडलेलं आहे. तर त्यांनी ते दिले, त्याला कंटेनर वगैरे द्राक्ष दिली, चांगली द्राक्ष वगैरे दिली. त्यांनी गेलं आणि त्याला अर्धे पेमेंट दिलं, किंवा ते 5 लाख रुपये तिथलं 2.5 लाख मी देतो, माल तिकडे पोचल्यावर त्याला पेमेंट येईल. मग काय असतं की तिकडे तो माल गेल्यानंतर मग तो सांगतो, अरे तुम्हाला आधा तो बॉक्स खराब हो गया, आधा तर हेच झालं, आधी द्राक्ष खराब झाली, आधी क्वालिटी नाही था, और मैं तो इधर पूरा लॉस हो गया. मग तो बिचारा शेतकरी काय करू शकत नाही ना, कारण त्याला टर्म्स कंडिशन माहीत नसतात ना. आता मी काय तो बोलेल, अरे वावीकर साहेब ये लाईन में एक्सपोर्ट इम्पोर्ट में साहेब मला तुम्ही, किती तरी शेतकरी मला सांगतात, मी त्यांना नाही सांगतो. म्हटलं बघा माझ्यावर ना तुम्ही प्रॅक्टिकली करा,
तुम्ही प्रॅक्टिकली करा. मी तुम्हाला काय सांगणार की बाबा मला तू एवढ्या किमतीत दे, मी हे करेन, मग तिकडे गेले आल्यावर पैसे देईन असं. तर असे ते खूप फसले जातात. बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात, खूप वेळा, बऱ्याच वेळा म्हणजे खूप वेळा होतात. तर त्यांनी ती काळजी घ्यावी. असं नाही की आज खूप एक्सपोर्ट होतोय माल, असं पण नाही. माल करणारे पुष्कळ आहे, त्यांना पण रिझल्ट चांगले येतात. पण काळजी घ्या. मी हे काळजीपोटी बोलतो. कुठल्याही तुम्ही बिझनेस करताना पहिली तुम्ही काळजी घ्यायची. मग असं कोणी असं बिझनेसवर असं हे नाही ना की मला माहीत नाही आणि मी उतरलो. आता मी या तुमच्या बिझनेस मी उतरलो तर मी काहीच करू शकणार नाही. मला माहितीच नाही त्यातली. तसं पहिली माहिती करून घ्या, मग उतरा, असं माझं सगळ्यांना सांगणे. नवीन येणाऱ्यांना किंवा जुन्यांना पण जे काय असतं. तर आपण शेतकऱ्यांबद्दल बोललो, बाकी जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वगैरे भारतातले आहेत त्यांच्यासाठी परदेशातलं मार्केट कसं आहे? मी आता इंजिनिअरिंगला मार्केट खूप आहे सध्या परदेशात. हो, इंजिनिअरिंगला मार्केट खूपच आहे. इंजिनिअरिंग म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा, बोलताय? मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. ओके. बरंच आहे. तुमचे आता तुम्हाला मी सांगतो ना, आपले पंप्स वगैरे असतात ना मोठे, त्यांना खूप डिमांड आहे. ऑइल पंप, पाण्याचे पंप. म्हणजे चायनीज मार्केटपेक्षा लोकांना आपल्या मार्केटवर जास्त भरोसा आहे. ओके. हां, चायनीज पंप स्वस्त मिळतो. हां, पण त्याची लोकांना इंडियन याच्यावरती खूप विश्वास आहे. म्हणून इंजिनिअरिंग प्रोडक्ट चांगले जातात. वॉल्स असतात, वॉल्स, पाण्याचे वॉल्स वगैरे असतात ना, ती खूप डिमांड आहे. इंजिनिअरिंग प्रोडक्टला सगळं चांगलं मार्केट आहे तिकडे, तर ते करू शकता. बाकी जे पण आहे, कपड्यांना आहे, टेक्स्टाईल आहे. टेक्स्टाईल तर खूप जातं. कॉटन इंडियासारखं कॉटन नाही जगात कुठे. इंडियन कॉटन बेस्ट, बेस्ट म्हणजे खरं कॉटन, मिक्सिंग नाही, नो मिक्स, म्हणजे प्युअर कॉटन, म्हणजे गरम नाही होणार तुम्हाला असं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत. आता ज्या तरुणांना याच्यामध्ये उतरायचं इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये, त्यांच्यासाठी 3-4 गोष्टी काय महत्त्वाच्या असतील ज्याचा अभ्यास त्यांनी पहिले केला पाहिजे पूर्णपणे उतरण्या अगोदर, की ज्याच्यामुळे ते सुरुवातीला त्यांना लॉस होऊ नये, किंवा बाहेरचा बाहेर कसा शोधायचा की कंट्रीज कशा शोधायच्या, या बाबतीत तुम्ही कसं सांगा? बघा, असं आहे ना, माझं तरुणांना एकच सांगणं, म्हणजे जो कोणी उतरणार आहे या एक्सपोर्ट बिझनेस इम्पोर्ट बिझनेसमध्ये येणार आहे, असं आहे की पहिल्यांदा त्यांनी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यावा. तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स या काही होणार नाही. म्हणजे तुम्ही जर कुठल्या क्लासला जाऊन बसला तर तुम्हाला काय तिकडे म्हटलं थिअरी सांगेल, अशी ही प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर आहे. पण त्यांनी काय होत नाही. पण तुम्हाला एक्सपोर्ट करायचं किंवा इम्पोर्ट करायचं आहे, त्याला बऱ्याच एजन्सी इन्वॉल्ड असतात. आता मी इम्पोर्ट करताना माझे बँक आहे, तो ओव्हरसीज सप्लायर आहे, त्याची कंपनी कशी आहे, तो मला माल देऊ शकेल की नाही, बरं मी जी क्वालिटी मालाची मागितली आहे तो माल इकडे इंडियात येऊ शकेल की नाही, या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर कस्टम्स आहे, कस्टम्समध्ये काय काय प्रॉब्लेम्स असतात त्या गोष्टी आहेत. कस्टम ड्युटी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. या बऱ्याच गोष्टी, त्यात बऱ्याच एजन्सीज इन्वॉल्ड असतात. त्याच्यामध्ये लॉजिस्टिकवाले असतात, ते लॉजिस्टिक पण इम्पॉर्टंट असतं. लॉजिस्टिक म्हणजे माझा माल JNPTला आला तर JNPTला आला, मला भिवंडी गोडाऊनला ठेवायचं की मला फॅक्टरीत नेते, तो लॉजिस्टिक तो खूप महत्त्वाचा भाग असतो. त्यांनी ते कंटेनर व्यवस्थित तिथे पोचवला पाहिजे. तो ट्रान्झिटमधला जो असतो तो इन्शुरन्स मला काढायला लागतो. म्हणजे JNPT टू भिवंडी किंवा JNPT आणखीन कुठे असेल तर मला तो इन्शुरन्स आधी काढून घ्यायला लागतो. मग तो लॉजिस्टिकवाला ते इन्शुरन्स पण काढून घेतो. त्याला पहिलं सांगतो इन्शुरन्स आहे ना, इन्शुरन्स आहे तर का उद्या काय झालं तर मला तेव्हा आज माझा माल जोपर्यंत गोडाऊनमध्ये येत नाही तोपर्यंत धाकधुकच असते. तो धाकधूक इन द सेन्स की सेफली यायला पाहिजे. तर तो तिकडे आल्यानंतर मग त्या याचा इन्शुरन्स मी काढून घेतो. माझा जो इन्शुरन्स असतो इम्पोर्ट करताना तो चायना टू JNPT असा असतो. त्याला CIF कॉस्ट म्हणतात. CIF कॉस्ट असं म्हणतात. आता इन्शुरन्सचा मुद्दा तुम्ही काढला, तर इन्शुरन्स हा नक्की कुठल्या प्रकारे असतो? कारण की आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही म्हणाला होता की फक्त समुद्राचा जो रूट आहे ते पुरताच आहे. ते एक क्लॅरिफिकेशन आपल्याला द्यावं लागेल की कशा पद्धतीचा इन्शुरन्स. आता इन्शुरन्स असं असतं बघा, चायनावरनं माझा माल निघाला, एक उदाहरण द्यायचं तुम्हाला. तर चायनाचं कुठलंही पोर्ट असेल की निंगबो असेल असं त्या पोर्टचं नाव धरून झालं,
तर ती मी माझ्या पार्टीला नेहमी सांगतो की मला CIF वाले दे, ते C&F देतात. C&F म्हणजे कॉस्ट आणि फ्रेट. ओके. हां, CIF म्हणजे कॉस्ट, इन्शुरन्स आणि फ्रेट, या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तो मला देताना प्राईस देईल C&F म्हणजे कॉस्ट, त्याच्या तिकडची कॉस्ट आणि जे काय फ्रेट सांगेल तो किलो 15,000 फ्रेट होईल असं. पण मला ती नको, मी नेहमी त्याला सांगतो CIF दे, कॉस्ट, इन्शुरन्स आणि फ्रेट. कॉस्ट, इन्शुरन्स, फ्रेट म्हणजे तुझी कॉस्ट, इन्शुरन्स त्या पोर्टपासून माझ्या JNPT पर्यंत, बॉम्बे पोर्टपर्यंत जर काय समुद्रात झालं तर ती इन्शुरन्स कंपनी मला क्लेम देणार. ओके. हां, 110%. पण मी ते जर केलंच नाही तर मग मला इकडनं ते इन्शुरन्स काढायला लागतो. पण मी इकडे काढण्यापेक्षा तिकडनं त्यांनी काढून दिलेला ना, कारण त्यांचे ऑफिसेस इकडे असतात, त्यामुळे त्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही. म्हणून इन्शुरन्स हा कधीही इन्शुरन्स या कुठल्याही इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करू नये. ओके. तर म्हणजे तुमचं म्हणणं असं की तिकडून जहाजामध्ये लोडिंग झालं की इन्शुरन्स सुरू झाला, इन्शुरन्स आणि तो इथे अनलोडिंग बोट सेल झाली की आणि इथे अनलोडिंग झालं की इन्शुरन्स संपलं. इन्शुरन्स त्याच्यानंतर असा काही गैरसमज असू नये की ते आपल्या गोडाऊनपर्यंत येऊन पोहोचेल तेव्हा इन्शुरन्स संपेल. नाही, म्हणून तर लॉजिस्टिकवाला महत्वाचं आहे ना. ओके. हां, म्हणजे 2 प्रकारचे इन्शुरन्स आपल्याला लागते. एक तर त्या बोटीमधनं, हे सेम फ्लाईटसाठी पण आहे? हो, फ्लाईटसाठी पण सेम असतं. ओके. मग ते इन्शुरन्सची प्रोसेस कशी असते साधारण? इन्शुरन्स तुम्हाला त्या याच्यामध्ये तुमच्या LC मध्ये मेन्शन करायला लागतं. ओके. आता मी जेव्हा एक्सपोर्ट करेन किंवा मी त्याला माझ्या टर्म्स सांगेन किंवा तो त्याच्या टर्म्स सांगेल, या टर्म्सने मला तू मटेरियल पाठव, तर त्या ह्याच्याप्रमाणे मला ते करायला लागतं. आता मी माझ्या ओव्हरसीज पार्टीला माझ्या टर्म्स पाठवतो की ही माझ्या LC मध्ये ह्या टर्म्स असतील, तेवढ्या दिवसात तुझं शिपमेंट यायला पाहिजे, त्याच्यानंतर तुझी डेट ऑफ शिपमेंट काय असेल, तू मला BL फॉरवर्ड कर, बिल ऑफ लॅडिंग ते फॉरवर्ड कर, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्या कॉपीज मग मला कस्टम्सला दाखवावं लागतं, CO लागतो, सर्टिफिकेट ऑफ ॲनालिसिस त्याला म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी लागतात, स्पेसिफिकेशन लागतं त्याचं, त्या सगळ्या अटॅच कर. म्हणून म्हटलं ना, ह्याच्यात खूप एजन्सीज इन्वॉल्ड असतात. ओके. हां, लोकांना जेवढं वाटलं ना की मी आज एक्सपोर्टमध्ये उतरलो आणि इम्पोर्टमध्ये उतरलं तर मी उद्या चायनाला माल पाठवला, अमेरिकेला पाठवला, तसं ते नसतं. या खूप एजन्सीज इन्व्हॉल्व असतात. या प्रत्येकाशी तुम्हाला, आणि हे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजनी देतं. म्हणून सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. प्रॅक्टिकल तुम्ही तुमचं प्रोडक्ट ठरवा की मला या प्रोडक्टवरतीच काम करायचं आहे. आधी एक प्रोडक्ट डिसाईड करा. हजारो प्रोडक्ट जातात. मी कसं डिसाईड केलं, मला एकच प्रोडक्ट करायचं. मला जी काय 2-4 माझे प्रोडक्ट असतील तीच मला करायची आहे, ज्याचं माझ्याकडे मार्केट आहे, मी विकू शकतो, ज्याची मला पैशाची गॅरंटी आहे, त्याचं मी कधी मला वाटलं उद्या ठेवून मी मार्केट वाढलं तरी विकू शकतो. असं तर ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्ही घ्या आणि मग उतरा. कोणी सांगेल की हे तू कर ते कर, तर तसं करू नका. तुम्ही आधी, मी माझं तर नवीन येणाऱ्याने हेच सांगणार, तुम्ही खूप प्रॅक्टिकली घ्या, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आता वावीकर एक्सपोर्ट्स हे भारतातनं कुठले कुठले प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करते सध्या? आता बघा, मी मध्ये केलं होतं, एक कांदा केला होता. कांद्याला बऱ्यापैकी डिमांड आहे. आता माझ्याकडे बोरिक ॲसिडचं एक्सपोर्ट आहे, त्याच्या ऑर्डर्स आहेत काही देशांमध्ये. श्रीलंकेला त्याचा डिमांड पुष्कळ आहे. ह्या कंट्रीजमध्ये आता मी इकडनं त्यांना पाठवून त्यांना ड्युटी फ्री असतो. ओके. म्हणून ते नेपाळ आहे. तर या गोष्टी महत्त्वाच्या, ह्या गोष्टी तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. मग ती, आणि त्यांना कसं काही वेळेस त्यांना ते आपल्यात एकदमच जवळ आहे, आपण आणि ते एकदमच जवळ आहे, तर त्यामुळे त्यांना इंडियन घेणं जास्त हे पण. आणि हे जेव्हा असे प्रोडक्ट सिलेक्ट करा की जिथे ते लोक बनवत नाहीत, त्यांच्या इकडे तसं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर नाहीच आहे, कमी आहे तसं. हां, कारण ते सगळे टुरिझमवर आहेत त्यांचं सगळं. त्यामुळे, आणि या सगळ्या कंट्रीजला मी व्हिजिट केलेलं आहे. मी बऱ्याच वेळा मी भेटतो पण, जातो पण. तर ते चायनाला तर मी खूप वेळा गेलेलो. आणि मग कारण याच्यात तुम्ही पर्सनल जे रिलेशन डेव्हलप करतात ते खूप महत्त्वाचं असतं. बरं, ह्याच्यात तुम्ही एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटचे खूप बेनिफिट्स आहेत, त्यात तुम्ही फाइंड आउट करा.
आणि कुठल्या देशांमध्ये हा आहे? कुठले म्हणजे कुठेही गेलात तुम्ही ना की बाबा मी आता एक्सपोर्ट केलं आहे, हं. तर आता तुमच्या एक्सपोर्टला जे इनपुट्स असतात ते ड्युटी फ्री तुम्ही इम्पोर्ट करू शकता. अच्छा. हां, म्हणजे आता समजा पावडर इम्पोर्ट केली सिट्रिक, हं. तर त्याच्यातले जे इनपुट्स आहेत त्याचं जर इम्पोर्टेड असेल तर मला त्याच्यात ते मेन्शन करावं लागतं एवढे एवढे पर्सेंटेज आहे, तर मग ते मी इम्पोर्ट केलं मला ड्युटी फ्री इम्पोर्ट येऊ शकतो. हं. बरंच आहे म्हणजे ते या एवढ्या पॉडकास्टमध्ये समजावून पटकन ते पटकन नाही. कळणार पण नाही. खूप मोठा विषय. खूप मोठा विषय म्हणून माझं तरुण सांगितलं की ते तुम्ही शिका हं. की बाबा मी काय करू शकतो, मला एक्सपोर्ट केल्यानंतर मला काय काय बेनिफिट आहे, गव्हर्नमेंटचे काय काय बेनिफिट आहेत, तर तुम्ही अभ्यास करा. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाला येतोय. इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल जर तुम्हाला कोणाला मार्गदर्शन करायचं असेल किंवा तुमच्या सिट्रीचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल काही कोणाला चौकशी करायची असेल तर तुमच्यापर्यंत कसं त्यांनी पोचावं ते एकदा सांगा. मी बघा एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल मी त्यांना मार्गदर्शन करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मी काय असं चार्ज वगैरे करत नाही, मी खूप फ्री लोकांना पण मी देतो हं. की त्यांच्या काय आता काही शेतकरी आहेत मला ते विचारत असतात की अरे आम्हाला असं करायचं आहे. आता म्हणजे मला कोणीतरी स्ट्रॉबेरीबद्दल विचारला होता, हं. स्ट्रॉबेरीचं हे करायचं आहे. म्हटलं तुला स्ट्रॉबेरीचं मी तुला तो म्हणाला मला ओव्हरसीज हे बायर पाहिजे. म्हटलं असं तुला तू एक तर मी त्याला 2-4 ठिकाणी सांगितलं. पहिलं म्हणजे तू लायसन्स काढा, सगळे लायसन्स काढायला लागतात त्याला. हं. तुला जर स्वतःला एक्सपोर्ट करायचं आहे तर तुला ISC कोड घ्यायला लागतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड नंबर. मी थोड्या बेसिकच सांगतो मी. त्याच्यानंतर आपेडाचं एक लायसन्स घ्यायला लागतो, हं. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट गव्हर्नमेंटचे असतात ते, तर तिथे जाऊन ते करायला लागतात. आणि त्याच्याशिवाय तुला तू एक्सपोर्ट करू शकणार नाही. हं. त्याच्यानंतर तुला बाहेर पाहिजे असतील तर तुला गव्हर्नमेंटच्या साईटवर घ्यायला लागेल, त्या साईट तू कर, त्या मी तुला काय देईन नंतर, असं मी त्याला सांगून मी बऱ्याच जणांना देत असतो, खूप जणांना काय काय सांगत असतो मी. तर कोणी मला कॉन्टॅक्ट करावं, माझ्या 99 काय नंबर तुमच्याकडे आहे तो हे करा, त्यांना मी फ्री ऑफ हे करीन. हं. पण ते पण जेन्युइन असायला पाहिजे. Exactly. म्हणजे उगाच बाबा मला त्यांना वाटलं आता काहीतरी मला करायचं आहे असं नाही, जेन्युइन असेल. ते मला बोलण्यावर कळेल, ते बोलतील तेव्हाच मला कळेल जेन्युइन आहेत की नाही किंवा यांना करायचं आहे की नाही करायचं आहे, ते मी त्यांना नक्की मदत केली. धन्यवाद. खूप माहिती मिळाली आपल्याकडनं आणि खूप काही बोलण्यासारखं आहे. प्रेक्षकांना एक आवर्जून सांगावं असं वाटते की यांचं वय आत्ता 71 आहे. 73 आहे. 2 वर्ष वाढली. 73व्या वर्षी सुद्धा ते ज्या हिरिरीने बोलतायत आणि जेवढं त्यांचं नॉलेज आहे आणि प्लस ते सध्या ॲक्टिव्ह सुद्धा आहे. ह्यांच्या नॉलेजचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. त्यांच्याशी संपर्क साधा. आणि जे काही हॉटेल इंडस्ट्रीवाले हा पॉडकास्ट बघत असतील, तुम्हाला जर स्टील क्लिनिंगचा सिट्री स्टील क्लिनिंगचा जो पावडर आहे त्यांचं ते जर का मागून घ्यायचं असेल तर तेही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, हाऊसहोल्डमध्ये ते अजूनपर्यंत एंटर केलेलं नाही आहे त्यांनी, ते अजून B2B मध्येच आहे. तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता. धन्यवाद सर. तुम्हालाही प्रेक्षकांना काही सांगायचं असेल शेवटचं तर आपण बोलू शकता. प्रेक्षकांना पण धन्यवाद. माझा पॉडकास्ट बघून कसं वाटलं ते कळवा तुम्ही. बस. धन्यवाद. जिद्दीच्या घामातून उभं राहिलं स्वप्नांचं हे साम्राज्य, स्वराज्य उद्योजकांचं, व्यवसायाचं स्वराज्य, स्वराज्य उद्योजकांचं, उद्योजकांचा